नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ऋतुजा बावस्कर, राज्यशास्त्र विभाग, राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर। आज तुमचं सर्वांचं या व्हिडिओ सिरीज मध्ये स्वागत आहे। आज आपण राज्यशास्त्रातील महत्त्वाच्या अशा राजकीय विचारवंताच्या विचाराचा आढावा घेणार आहोत, जे तुमच्यासाठी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त आहे। आणि तो म्हणजे वन ऑफ द ग्रेटेस्ट थिंकर कार्ल मार्क्स। कार्ल मार्क्सचे राजकीय तत्वज्ञानामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान आहे। त्याच्यातला आपण कार्ल मार्क्सचा आज मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवादाचा विचार करणार आहोत। हा द्वंद्वात्मक भौतिकवादाचा विचार कार्ल मार्क्स यालाच विरोध विकासवाद किंवा द्वंद्वात्मक वस्तुवाद असे देखील म्हटलं गेलेलं आहे। त्याने हा विचार आपल्या दास कॅपिटल या ग्रंथामध्ये या विचाराची मांडणी करण्यात आलेली आहे। पण आता सुरुवातीला आपल्याला द्वंद्व म्हणजे काय किंवा द्वंद्वात्मक याचा अर्थ आपल्याला घेणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर दुसरी जी संकल्पना त्यांना मांडलेली आहे ती म्हणजे भौतिकवादाची। तर आता द्वंद्व म्हणजे काय, तर दोन वस्तूमधलं होणारं संघर्ष, दोन वस्तूमधलं किंवा विचारामधलं असणारं संघर्ष, या द्वंद्वात्मक या शब्दाला इंग्रजीमध्ये डायलेक्टिकल असं म्हटलं जातं, ज्याचा ग्रीक भाषेतील डायलॉग या शब्दापासून याची उत्पत्ती झालेली आहे किंवा तयार झालेला आहे असं म्हणू, ज्याचा अर्थ वादविवाद किंवा तर्क वितर्क असं म्हटलं जातो। कार्ल मार्क्सने त्याचा हा विचार जर्मनी विचारवंत हेगल या विचारवंताकडून घेतलेला आहे। आता वादविवाद आणि तर्क वितर्क ही विचारप्रणाली जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर पूर्वी प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये एक विचार पद्धती किंवा एक विचार प्रणाली विकसित केलेली होती किंवा एक पद्धत विकसित झालेली होती, ज्याच्या वापरातून किंवा त्या पद्धतीचा स्वीकार करून प्राचीन ग्रीक विचारवंत सत्याचा शोध घेतले जात होते। पूर्वी प्राचीन ग्रीक विचार वन ऑफ द ग्रेटेस्ट थिंकर सॉक्रेटिसचा जर तुम्ही विचार केला तर सॉक्रेटिसचं जे राजकीय तत्वज्ञानातलं योगदान आहे तेही अतिशय मोलाचं आहे। आणि सॉक्रेटिसनं आपल्या विचाराची मांडणी करत असताना किंवा एखाद्या सॉक्रेटिसच्या दृष्टिकोनातून सत्य हे सर्वात अंतिम आहे, सत्य हे ज्ञान हे सद्गुण आहे असं तो म्हणतो। आणि ह्या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी त्याने एक पद्धत विकसित केलेली, ती म्हणजे संवाद पद्धती, डायलॉग मेथड सॉक्रेटिसची पद्धत विकसित झालेली होती। सॉक्रेटिस म्हणतो की प्रत्येक गोष्ट ही जाणून घेण्यासाठी आपल्याला एक पद्धत विकसित करणं गरजेचं आहे, ती म्हणजे संवाद पद्धती। मग तो कोणत्याही एखादा व्यक्ती त्याला भेटला तर व्यक्तीला भेटल्यानंतर तो त्याच्यासोबत चर्चा करायचा, त्याच्यासोबत चर्चा केल्यानंतर शंका, एक संवाद सुरू करण्यासाठी एक सुरुवातीला शंका उपस्थित करायचा, त्या शंकेच्या माध्यमातून तो समोरचा व्यक्ती प्रतिवादाच्या स्वरूपाने एक विचार आपलं स्वतःचं मत व्यक्त करायचा, आणि याच पद्धतीतून तर्क वितर्काच्या माध्यमातून खरं ज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला जात होता। आणि त्याच या विचाराचाच पुढे चालून स्वीकार जर्मन विचारवंत हेगेलनेही केलेला आहे। हेगेल या विचारवंताच्याही दृष्टिकोनातून हेगेलचं मत असं होतं की संपूर्ण सजीव सृष्टीचा जर विचार केला तर या संपूर्ण सजीव सृष्टीची निर्मिती कशी झाली, त्याचा विकास कसा झाला, या पद्धतीचा शोध घेण्याचा त्यानं प्रयत्न केलेला होता। आणि तो म्हणतो की हे संपूर्ण सजीव सृष्टीचा विकास असेल किंवा निर्मिती असेल ती एक विशिष्ट क्रमाने होत असते किंवा नागमोडी वळणाने झालेली आहे असं त्यानं म्हणलेलं आहे। आणि ती विशिष्ट पद्धत ही दुसरी तिसरी कोणती नसून वाद, प्रतिवाद आणि संवाद आहे। या वाद, प्रतिवाद आणि संवादाच्या माध्यमातूनच आपण या गूढ रहस्य जे आहे या सजीव सृष्टीच्या निर्मितीचं असेल किंवा विकासाचं असेल, ते विकासाचं आपण रहस्य शोधू शकतो, आपल्याला आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळू शकतं असं सांगण्याचा प्रयत्न हेगेल या विचारवंताने केलेला आहे। वाद, प्रतिवाद आणि संवादाच्या माध्यमातून केलेला आहे। मग आता हेगेल म्हणतो की हेगेलच्या दृष्टिकोनातून ही परिवर्तन जे आहे किंवा विकास जो आहे तो विकासासाठी जो मूळ बेस त्यानं लक्षात घेतलेला आहे तो म्हणजे विचार आहे। विचारामुळेच काय होतं, विकास होत असतो, सजीव सृष्टीची निर्मिती झालेली आहे असं तो म्हणतो। आणि तो पुढे चालून त्याच्याच वाद, प्रतिवाद आणि संवादामध्ये त्याचं परिवर्तन केलेलं आहे। विचार महत्वाचा आहे असं तो म्हणतो। मग याच्यासाठी तो म्हणतो की मूळ स्वरूपामध्ये एक विचार अस्तित्वात असतो, त्याला तो वाद म्हणतो, की मूळ स्वरूपामध्ये असलेला विचार। त्याला नंतर त्या मूळ स्वरूपामधून एक नवीन विचारांची निर्मिती होते किंवा समाज व्यवस्थेमध्ये त्या विरोधी विचार एखादा त्याला प्रतिस्पर्धी म्हणून एक विचार अस्तित्वात येतो, त्याला तो म्हणतो प्रतिवाद। आणि या मूळ स्वरूपातल्या विचारातला आणि मूळ स्वरूपातून निर्माण झालेल्या विचारामध्ये वाद आणि प्रतिवाद होत असतो, संघर्ष होत असतो। आणि या वाद प्रतिवादाच्या संघर्षातून एक नवीन विचार अस्तित्वात येतो, तो म्हणजे संवाद आहे। आणि ह्या अशाच पद्धतीनं सजीव सृष्टीची निर्मिती झाली
आणि हा विकास आहे, हा विकास झालेला आहे आणि हा विकास सातत्यानं होतो, निरंतर होतो, ह्याच्यामध्ये कोणताही खंड नाहीये. फक्त हा विकास नागमोडी वळणाने झालेला आहे सांगतो, विशिष्ट क्रमाने झालेला आहे सांगतो आणि ती विशिष्ट क्रम म्हणजे वाद, प्रतिवाद आणि संवादाची पद्धत आहे असं सांगितलेलं आहे. आणि ह्याच विचाराचा स्वीकार पुढे चलून कार्ल मार्क्सने घेतलेला आहे. कार्ल मार्क्सही तो म्हणतो की या संपूर्ण सजीवसृष्टीचा म्हणजे विकास जो आहे, परिवर्तनशीलता जी आहे किंवा वैशिष्ट्य आहे, मूळ जे कार्ल मार्क्सच्या द्वंद्वात्मक भौतिकवादाचं जे एक वैशिष्ट्य जर आपण पाहायचं म्हणलं तर परिवर्तनशीलता आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मग हे परिवर्तन होण्यासाठी एक पद्धत असते, ती म्हणजे वाद, प्रतिवाद आणि संवादाची आहे. हेच मार्क्सने पुढे चालून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणतो कोणत्याही दोन वस्तूमधलं, घटकामधलं होणारं संघर्ष. आता कार्ल मार्क्सचा दुसरी संकल्पना आपली कोणती आहे, ती भौतिकवाद आहे. द्वंद्व हे एक संघर्ष आहे. कोणत्याही गोष्टीचा विकास होण्यासाठी, परिवर्तन होण्यासाठी त्याला वाद, प्रतिवाद, संवादाच्या याच पद्धतीतून जाऊन पुढे चालून त्याला विकास होतो, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे द्वंद्व समजलं आपल्याला. त्यानंतर पुढची संकल्पना भौतिकवाद आहे. आता ह्या भौतिकवादाचं सांगण्याचं काम काय केलेलं आहे, मग कार्ल मार्क्स म्हणतो की भौतिकवाद म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत, ज्याचा आपण अनुभव घेऊ शकतो, ते भौतिकवाद आहे. जसे हेगेल सारख्या विचारवंतांना म्हटलं की विचार महत्वाचे, तर इथं कार्ल मार्क्स काय म्हणतो की विचार महत्वाचा नाही, तर आधी पदार्थ आहे, आधी वस्तू आहे. वस्तुवाद म्हटलेलं आहे त्यांना. वस्तुवाद आहे एक प्रकारचं द्वंद्वात्मक वस्तुवाद, म्हणजे ज्या वस्तूचा आपण, घटकाचा आपण अनुभव घेऊ शकतो, जे अस्तित्वात आहे आणि त्याच्यानंतर विचार अस्तित्वात येतात. हेगेल म्हणतो आधी विचार मग पदार्थ, पण मार्क्स म्हणतो आधी पदार्थ आणि मग त्याच्यातून निर्माण होणारी आपली विचार प्रणाली, आपला विचार आहे. तर अशा पद्धतीने इथं कार्ल मार्क्सने भौतिकवाद सांगितलेला आहे आणि हा भौतिकवाद म्हणजे पदार्थामध्ये, वस्तूमधलं होणारं संघर्ष, वाद, प्रतिवाद आणि संवाद, द्वंद्व, ह्या द्वंद्वाच्याच माध्यमातून, ह्या संघर्षाच्याच प्रक्रियेमधून काय होत असतो, विकास होत असतो असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता कार्ल मार्क्सनं स्वतःचा हे द्वंद्वात्मक भौतिकवादाचा विचार मांडत असताना तो म्हणतो की हे द्वंद्व हे एक सरळ रेषेमध्ये होत नाही कधीही. कोणतीही पदार्थ असेल, त्या पदार्थाचा विकास जो होतो तो कधीच सरळ रेषेत होत नाही, वक्राकार पद्धतीनं होत असतो आणि हे सातत्यानं ही क्रिया चालू असते, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कार्ल मार्क्सचा विचार जर आपण अभ्यासायचा म्हणलं तर थोडीशी आपल्याला क्लिष्ट भाषा वाटते, परंतु कार्ल मार्क्सचा विचार अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न त्याच्याच अनुयायानं केलेला आहे, म्हणजेच त्याचा मित्र, सहकारी एंजल्स कार्ल मार्क्सचा विचार एक्सप्लेन करत असताना, सांगत असताना तो म्हणतो की एक सुंदर असं उदाहरण देतो आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून त्याचा द्वंद्ववाद सांगतो. तो म्हणतो की एक समजा तुम्ही एखाद्या मूळ स्वरूपामध्ये एक गहूचं बी घ्या, एक बी आहे, ते बी काय झालं, मूळ स्वरूपामध्ये असलं, तो म्हणजे वाद आहे. मूळ स्वरूपामध्ये गव्हाचं बी घेतलं, त्याला तो वाद म्हणतो. त्यानंतर ते गव्हाचं बी तेव्हा तुम्ही जमिनीमध्ये रोवता आणि रोवल्यानंतर त्याचं छोट्याशा रोपट्यामध्ये त्याचा विकास होतो किंवा त्याचं परिवर्तन होत असतं, त्याला तो प्रतिवाद म्हणतो. आणि जेव्हा हे रोपट आणि बी याचा समाजामध्ये असलेल्या वातावरणाच्या जे काही घटक आहेत त्याच्याशी जेव्हा त्याचा संघर्ष होत असतो, वाद आणि प्रतिवादाच्या माध्यमातून, याच्याच माध्यमातून कालांतराने त्या रोपट्यातून अनेक बियांमध्ये रूपांतरण होत असतं त्याचं, तर त्याला तो संवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे असंच गव्हाचं बीचं उदाहरण देऊन, या बीजाचं उदाहरण देऊन एंजल्सनं कार्ल मार्क्सचा सिद्धांत अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की सजीव सृष्टीतले कोणतेही पदार्थ घ्या, कोणत्याही वस्तू घ्या, ह्या वस्तूचं जे परिवर्तन आहे, हे परिवर्तन होत असताना एक विशिष्ट पद्धतीनं होत असतं. ती पद्धत म्हणजे वाद, प्रतिवाद आणि संवाद, या तिन्ही घटकाच्या माध्यमातूनच परिवर्तन होत असतं. आणि हे परिवर्तन हे सरळ रेषेत न होता, नागमोडी वळणाने न होता, वक्राकार गतीनं होत असतं, असं कार्ल मार्क्सनं त्याचा स्वतःचा विचार मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. यालाच तो वस्तुवाद असं देखील म्हटलेलं आहे की याच विचाराला द्वंद्वात्मक भौतिकवाद असंही म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर त्याचा हाच विचार, आणखी एक उदाहरण जर त्याचं या विचाराचं जर आपल्याला घ्यायचं म्हटलं तर मग तो म्हणतो की कोणतीही एखादं फूल घ्या किंवा कोणतीही एखादी वस्तू घ्या, जेव्हा ती मूळ स्वरूपामध्ये असते, त्या मूळ स्वरूपाला तो वादामध्ये त्याचं हे केलेलं आहे. आणि हे मूळ स्वरूपा वाद असतो, कालांतराने समाज परिवर्तनामध्ये वावरत असताना, समाज परिवर्तनातल्या घटकाशी त्याचा संबंध येत असताना प्रतिविरोधी असे घटक त्याच्यामध्ये विकसित होतात, विरोध एखादा करणारा एखादा घटक निर्माण होतो, तो म्हणजे प्रतिवादाला त्याला नाव दिलेलं आहे. आणि हा वाद प्रतिवादाच्या माध्यमातूनच एक त्याचा संवाद रूपी एक नवीन वस्तू अस्तित्वात येते, संवाद रूपी एक नवीन घटक अस्तित्वात येतो, त्याला तो संवाद असं म्हणतो. आणि हे वाद,
प्रतिवाद आणि संवादाच्या माध्यमातून ह्या संपूर्ण सजीव सृष्टीचा विकास झालेला आहे आणि परिवर्तन हे अटळ आहे. आता हे परिवर्तन होत असताना दोन पद्धतीनं होतो हेही सांगण्याचा प्रयत्न केलेला, त्याही त्याच्या विचाराचा हेही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. मग आता हे परिवर्तन होत असताना दोन पद्धतीनं होतो म्हणतो, एक संख्यात्मक आणि दुसरं म्हणजे गुणात्मक पद्धतीनं परिवर्तन होत असतं. आता संख्यात्मक परिवर्तन घेत असताना आपण गव्हाचं बीजाचं आपण उदाहरण परत एकदा घेऊ शकतो. तर त्यामध्ये तो म्हणतो की मूळ स्वरूपामध्ये एक बी आहे, बी आपण रोवल्यानंतर त्याचं रोपट्यामध्ये रूपांतर होतं आणि रोपट्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचं अनेक बियामध्ये परत पुन्हा त्याचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो किंवा परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतो. म्हणजे याचं मूळ स्वरूपामध्ये जेव्हा वाद होता, जे बी होतं ते सिंगल होतं, सिंगल फॉर्म मध्ये होतं. जेव्हा आपण त्याचा प्रतिवाद झाला आणि प्रतिवादाच्या परिवर्तनातून पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा तो संवादामध्ये जातो तेव्हा अनेक बियामध्ये त्याचं रूपांतर झालेलं असतं आणि या अनेक बियामध्ये जेव्हा रूपांतर झाल्यामुळं त्याचं संख्यात्मक बदल झालेला आहे. परिवर्तन झालं, परिवर्तन एकतर संख्यात्मक पद्धतीनं होत असतं किंवा गुणात्मक पद्धतीनं होत असतं. आता हा झालेला बदल संख्यात्मक पद्धतीचा होता. आता त्यानंतरही पुढे तो दुसरा मुद्दा असा म्हटलेला आहे की तो म्हणजे गुणात्मक पद्धतीनं त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आता गुणात्मक परिवर्तन ते सांगत असताना एक उदाहरण घेतो, तो उदाहरण म्हणजे पाण्याचं घेतो. हे पाणी जर आपण एका वस्तूमध्ये घेतलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याचं होणारं परिवर्तन, आता हे सॉलिड फॉर्म मध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याचं परिवर्तन होतं, त्याचं बर्फामध्ये रूपांतर केलं जातं. दॅट इज ते हे कशामध्ये झालं, गुणामध्ये, त्याच्या क्वालिटीमध्ये परिवर्तन झालं, ते झालं गुणात्मक परिवर्तन. म्हणजे अशा दोन पद्धतीचे उदाहरण देऊन तो म्हणतो की या प्रत्येक घटकाचा विकास जो आहे, जो परिवर्तन आहे, हे परिवर्तन एकतर संख्यात्मक पद्धतीनं होत असतं किंवा गुणात्मक पद्धतीनं होत असतं आणि हे सातत्यानं निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे आणि ही वक्राकार पद्धतीनं होत असते. आणि त्यानं पुन्हा इतिहासाचं उदाहरण देत असताना म्हणतो की आतापर्यंत मानवाचा जो इतिहास आहे किंवा पूर्वी जी असलेली अस्तित्वात असलेली व्यवस्था, त्यानंतर पुन्हा कालांतराने सातत्यानं होत असलेली राजकीय परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल, कोणत्याही परिस्थितीमधला समाजामधला जो झालेला बदल आहे तोही याच पद्धतीनं होत असतो. वाद प्रतिवाद आणि संवादाच्या माध्यमातूनच हे सातत्यानं हे परिवर्तन होत असतं. म्हणजे आधी या दृष्टिकोनातून मला एक गोष्ट लक्षात येईल की पदार्थाला महत्व दिले, वस्तूला महत्व दिले, वस्तुवाद म्हटलेला आहे आणि यातूनच होणारं द्वंद्व, वस्तूमधलं होणारं द्वंद्व, त्यातूनच परिवर्तन होत असतो, बदल होत असतो. संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये जे परिवर्तन होतं हे परिवर्तन द्वंद्वात्मक भौतिकवादातून होत असतं किंवा वाद प्रतिवाद आणि संवादाच्याच माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येतं. मग आता हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन एकदम जलद गतीनंही होऊ शकतं आणि मंद गतीनंही होऊ शकतं. हे ठराविक त्या पदार्थावर अवलंबून आहे असं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय कार्ल मार्क्स. आता हे परिवर्तन वस्तूवर हे आता हे संपूर्ण सिद्धांत सांगण्यासाठीची जी पार्श्वभूमी आहे किंवा विचाराची मांडणी आहे हे तो सांगतो याच्यासाठी की कामगार जे वर्ग आहे त्या प्रचलित तत्कालीन व्यवस्थेमध्ये जे कार्ल मार्क्सचा जो तत्कालीन व्यवस्थेचा जो प्रभाव पडलेला आहे कार्ल मार्क्सच्या विचारावर, तो याच्यासाठी की ती तत्कालीन व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असलेले कामगारांचं होणारं शोषण किंवा एका भांडवलशाही व्यवस्थेकडून होणारं असलेलं कामगार व्यवस्थेवरचा अन्याय, अत्याचार किंवा त्यांच्यावर केलेलं शोषण, तर तो शोषण थांबवण्यासाठी कामगारांनी क्रांती करावी आणि क्रांतीच्या माध्यमातूनच परिवर्तन होत असतं हे सांगितलेलं. म्हणजे परिवर्तन होण्यासाठी क्रांती आवश्यक आहे आणि ही क्रांती कशी होत असते, वाद प्रतिवाद आणि संवादाच्या पद्धतीनं ह्या क्रमाने होत असते तो सांगतोय. मग आता पुढे चलून तो एक आपला सिद्धांत पुढे विकसित करतोय, तो म्हणजे वर्ग संघर्षाचा सिद्धांत असेल किंवा इतिहासाची केलेली भौतिक मीमांसा असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो सांगत असताना वाद प्रतिवाद आणि संवादाचा विचार आपल्याला सातत्याने विचारात घेणं गरजेचं आहे. मग तो इथून पुढचा जो त्याला एक मूळ जो विचार आहे तो मांडण्यासाठी की कामगारांवर होणारा अन्याय, अत्याचार आणि त्याच्यावर ते परिवर्तन करण्यासाठी होणारी क्रांती आणि त्या क्रांतीसाठी होणारा हा विशिष्ट क्रमपद्धतीचा हा सिद्धांत आहे. धन्यवाद.